बदलापुर में एक 4 साल की मासूम बच्ची के साथ कथित तौर पर दुष्कर्म के प्रयास का मामला सामने आने के बाद बदलापुर फिर से दहल उठा। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। बदलापुर पुलिस ने इस मामले में आरोपी इमरान पटेल को गिरफ्तार कर कल्याण जिला सत्र न्यायालय में पेश किया। इस मामले की सुनवाई जिला सत्र न्यायाधीश वी.ए. पत्रावले के समक्ष हुई, जो अदालत ने आरोपी को 27 जनवरी तक पुलिस हिरासत में भेजने के आदेश दिए हैं। जांच के दौरान पुलिस ने आरोपी की स्कूल वैन को जब्त कर लिया है। आरटीओ जांच में सामने आया कि आरोपी के पास वैध ड्राइविंग लाइसेंस नहीं था। आरटीओ विभाग की ओर से आरोपी पर 24,000 रुपए का जुर्माना लगाया गया है। इस पूरे मामले को गंभीरता से लेते हुए बाल अधिकार आयोग ने भी प्रकरण की स्वतंत्र जांच शुरू कर दी है। फिलहाल पुलिस मामले की हर एंगल से जांच कर रही है। नाही, मी आज वकालतनामा दाखल केला आहे आरोपी विक्टिम तर्फे आणि असिस्ट टू पीपी असंच मी ऍप्लिकेशन केलंय. साहेबांनी अलाव केलंय तोच आणि पीपी साहेबांनी ते खूप चांगला आर्ग्युमेंट केलंय. आज 27 पर्यंत त्यांना पीसी दिले. सर काय आरोप आहे त्यांच्यावर? आरोप म्हणजे असं FIR चे जे पॉस्कोचा कायदा लावलाय आणि BNS मध्ये जे नवीन कायदा आहे ना तोच लावलाय. त्याच्यामध्ये आता मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. इन्व्हेस्टिगेशन असे नंतर काय ते होतं मी तुम्हाला नक्की थोडक्यात काय प्रकार घडला होता? प्रकारच म्हणजे की आता मॅटर तुम्हाला हे माहिती आहे की सर्वांना की अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हे कायदा जास्त लहान मुलीच्या संबंधित आहे आणि ते पॉस्कोचं मॅटर आहे. ते मी आता सांगू शकत नाही पूर्ण तुम्हाला जेव्हापर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन होईल ना. म्हणजे कोणासाठी अपियर झाले? मी आज विक्टिम साठी अपियर झालो. आरोपी वकील पत्र कोणी घेतलं होतं का? कोणी काही त्याच्याबद्दल विश्वास केला? नाही, एक मॅडम होती कोर्टासमोर, पण त्यांचे नाव काय आहे, त्यांची काय परिस्थिती आहे मी सांगू शकत नाही आता. तुमचं नाव काय? माझे आडनाव पांडे, ऍडव्होकेट एम. पांडे. आरोपीला वकील कोर्टाने दिला का? नाही, असंच नाही, वकील नाही. मी आज वकालतनामा दाखल केला आहे आरोपी विक्टिम तर्फे आणि असिस्ट टू पीपी असंच मी ऍप्लिकेशन केलंय. साहेबांनी अलाव केलंय तोच आणि पीपी साहेबांनी ते खूप चांगला आर्ग्युमेंट केलंय. आज 27 पर्यंत त्यांना पीसी दिले. सर काय आरोप आहे त्यांच्यावर? आरोप म्हणजे असं FIR चे जे पॉस्कोचा कायदा लावलाय आणि BNS मध्ये जे नवीन कायदा आहे ना तोच लावलाय. त्याच्यामध्ये आता मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. इन्व्हेस्टिगेशन असे नंतर काय ते होतं मी तुम्हाला नक्की थोडक्यात काय प्रकार घडला होता? प्रकारच म्हणजे की आता मॅटर तुम्हाला हे माहिती आहे की सर्वांना की अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हे कायदा जास्त लहान मुलीच्या संबंधित आहे आणि ते पॉस्कोचं मॅटर आहे. ते मी आता सांगू शकत नाही पूर्ण तुम्हाला जेव्हापर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन होईल ना. म्हणजे कोणासाठी अपियर झाले? मी आज विक्टिम साठी अपियर झालो. आरोपी वकील पत्र कोणी घेतलं होतं का? कोणी काही त्याच्याबद्दल विश्वास केला? नाही, एक मॅडम होती कोर्टासमोर, पण त्यांचे नाव काय आहे, त्यांची काय परिस्थिती आहे मी सांगू शकत नाही आता. तुमचं नाव काय? माझे आडनाव पांडे, ऍडव्होकेट एम. पांडे. आरोपीला वकील कोर्टाने दिला का? नाही, असंच नाही, वकील